छगन भुजबळांची पक्षाध्यक्ष अजित पवारांवर थेट तोफ. पटेल तटकरेंसह मुख्यमंत्री फडणवीसांनीही केले मंत्रिपदासाठीचे प्रयत्न. मात्र अजितदादांनी बैठक घेतलीच नसल्याचा भुजबळांचा गौप्यस्फोट. शहांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप. माफीची मागणी. तर शहांचा अर्धाच व्हिडिओ दाखवला जात असल्याचा भाजपचा पलटवार. मोदींकडून पूर्ण व्हिडिओ ट्विट. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या समर्थनासाठी मैदानात. काँग्रेसनं आंबेडकरांच्या केलेल्या अपमानांची वाचली यादी. आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. भाजपची मनुविकृती समोर आली अशी टीका. मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यामध्ये शिवसेनेला यश. गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 नवी खाती नव्यानं मिळाल्याची सूत्रांची माहिती. संपवण्याची आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे भेटतात तेव्हा आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती. उद्या औपचारिक घोषणा. आज केवळ राम शिंदेंचाच अर्ज दाखल. नीलम गोऱ्हे सभापती होऊ नयेत म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपात्रतेचा मुद्दा उपस्थित. भाजपच्या राम शिंदेंचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी अप्रत्यक्ष हातभार. शरद पवारांनी संसद भवनामध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची पवारांची माहिती. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला अटक. हत्येचा कट रचल्याचा चाटेवर आरोप. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी सुधीर रसाळ यांचा सन्मान. ब्रिस्बेन कसोटीनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती. 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला दिला पूर्णविराम. 285 आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्विनच्या खात्यात 765 विकेट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.